नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी. महाराष्ट्रातून एनडीए मध्ये कोणत्याही नवीन पक्षाला सामावून घेतलं जाणार नाही. कुठलाही नवा पक्ष राज्यात येणार नाही. आम्ही सोबतच्या कोणालाही सोडणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांचे पक्ष भाजप एनडीएच्या सोबत जाणार असल्याच्या चर्चांवर एक प्रकारे पडदा टाकण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. शरद पवारांच्या पक्षातले आमदार किंवा खासदार यांना आम्ही तोडणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात राजकीय वर्तुळात जी चर्चा सुरू होती की शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएच्या सोबत जाणार, त्यावर एक प्रकारे त्यांनी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेच्या नंतर राष्ट्रवादीची भूमिका मात्र समोर आलेली नाही. असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं एन डी एमध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आत्ता एन डी एमध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही. पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जातात का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत, यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही. दिल्लीहून प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. थेट जातो आपण त्यांच्याकडे. प्रशांत, मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे राजकीय भूकंपाचे जे संकेत दिलेले होते ते फेटाळून लावत या संभाव्य भूकंपावरच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलंय का? विलास, जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसापासून चर्चा होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एन डी एमध्ये येऊ शकतो किंवा त्याचं विलीनीकरण हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होऊ शकतं. असं असताना या संदर्भात जेव्हा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता, त्यांनी या पूर्ण चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बैठक झाली होती. त्या बैठकीनंतर या चर्चेला सुरुवात झाली होती की शरद पवार यांच्या नेतृत्वातील हा पक्ष हा एन डी एमध्ये सामील होऊ शकतो. त्यांचे आमदारही येऊ शकतात, त्यांचे खासदार देखील येऊ शकतात. पण देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की ना खासदार येणार ना कुठला आमदार येणार. एन डी एमध्ये कुठलाही राज्यातील नवीन पक्ष येणार नाही किंवा आम्ही एन डी एमध्ये जे पक्ष सध्या सोबत आहे त्यांना देखील सोडणार नाही, असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या त्या चर्चेला संपूर्णपणे पूर्णविराम देण्याचं काम दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आपल्याला माहीत असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज नर्मदा प्रकल्पाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बैठक होती. या बैठकीला इतर राज्याचे देखील मंत्रिसभा मुख्यमंत्री होते. पण त्या बैठकीनंतर जेव्हा पत्रकारांसोबत त्यांनी संवाद साधला, त्या संवादामध्ये त्यांनी स्पष्ट संकेत दिले की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला आम्ही एन डी एमध्ये घेणार नाही. ते या सगळ्या याच्यातून त्यांचं जे संपूर्ण वक्तव्य आलं आहे त्या वक्तव्यामधले ही याचं मथितार्थ आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण की ज्या पद्धतीनं चर्चा सुरू होत्या, एक पूर्ण जसा विलास आपण जो शब्द वापरला होता, राजकीय भूकंप झाला होता, त्या भूकंपाला शांत करण्याचं काम दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. विलास, पण मग हा भूकंप निर्माण कुठून झाला? खरं तर एक प्रकारे अशी चर्चा आहे की आपला पक्ष फुटू नये याची खबरदारी घेणं किंवा खडा टाकून बघणं, किंवा ही पवारांचीच राजकीय गुगली होती का, अशी ही चर्चा सुरू आहे पक्ष फुटू नये म्हणून. त्याबद्दलचं काही सुतवाच होतंय का? विलास, राजकारणामध्ये एक शब्द वापरला जातो, गाजर दाखवणे. हा गाजर दाखवण्याचा प्रकार आहे असंही राजकीय विश्लेषक सांगतात. कारण की आपल्या पक्षावर कुठल्याही प्रकारे ज्या पद्धतीने खासदार सोडून जातील अशा प्रकारची चर्चा होती. काही आमदारांची वेगळी बैठक झाली अशी ही चर्चा होती. खासदारांनीही एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या खासदारांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली अशी ही चर्चा होती. अशा चर्चा सुरू असताना एक बैठक झाल्याची माहिती पुढे आली होती. मुंबईत ही बैठक झाल्याची माहिती पुढे आली आणि त्यानंतर याच्यावरचं उत्तर हे दिल्लीतून देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे की एन डी एमध्ये कुठलाही नवीन पक्ष हा महाराष्ट्रातून येणार नाही. याचा अर्थ असा होतो की एन डी एचे दरवाजे शरद पवार यांच्यासाठी बंद केले आहे, पण त्यांच्याकडे विलिनीकरणाचा मार्ग मोकळा आहे का यावर कुठलंही स्पष्टपणे उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं नाही आहे. सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांना निर्णय घ्यायचा आहे की विलिनीकरण करायचं की नाही. ठीक आहे, आपण पुन्हा एकदा ऐकूया
मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले. पण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. असं आहे की ही तुम्ही मॅन्युफॅक्चर केलेली बातमी आहे. त्यामुळे याच्यामध्ये मी तुम्हाला एकच सांगतो, महाराष्ट्रातनं NDAमध्ये कुठला नवीन पक्ष येणार नाही. आता जे पक्ष आहेत तेच पक्ष राहतील. कुठलाही नवीन पक्ष आत्ता NDAमध्ये येण्याची आमची कुठलीही चर्चा नाही. पण सोबतचे लोक सोडून जाऊ नये म्हणून अशा स्वरूपाच्या बातम्या पेरल्या जात आहेत का? आम्ही सोबतच्या कोणालाही तोडण्याचा प्रयत्न करत नाही. जे त्यांच्यासोबत आहेत, म्हणजे शरद पवार साहेबांच्या पक्षात जे खासदार आणि आमदार आहेत, यांना कोणालाही तोडण्याचा आमचा प्रयत्न नाही.